म्हणजे ती त्याची टेंडर होऊन आज 2 वर्ष झाले, ते मागे लागले ते तरी सुद्धा ठेकेदार तिथे काम करत नाही. एक विनंती करून सांगतो, ते जे बाजाराचं मंदिर आहे ना, ते माझं नाही हो, 16 गाव समाजाचं ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराचे टेंडर भरल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टदार कोण असेल XYZ मला माहित नाही, पण त्यानं ते फाउंडेशन खणलं. म्हणलं बाबा ह्याला आता तू काय करणार, नाही म्हणला करतो सुरू. त्याच्या नशिबाला कशी साथ होती त्याच्या बाबतीत आपण त्यानं निसर्गानं त्याला आडकाठी केली, सगळं होतं ते पण पडून आज मंदिर पडण्याच्या अवस्थेवर आहे. उंच आहे, तुम्हाला माहिती, तुम्ही बघितलंय ते. आणि 16 गाव ते पंचकमिटी आहे, ते आमच्या उद्या आमची गाव वहिवटदाराची बिल पाण्याची करते. त्याच्या बाबतीत आपण त्याला एक पत्रही दिलंय. त्याच्या बाबतीत जर काही नुकसान झालं मंदिराचं, त्याची सुद्धा रिकव्हरी आपण त्याच्याकडून करून घेऊ. त्याला आता त्यांनी जर या पुढच्या 3 महिन्यात, आता समजा ठीक आहे पाऊस आहे, अजून 15 दिवसात पाऊस बऱ्यापैकी उडून जाईल, त्याच्यानंतर त्यांनी 3 महिन्यात जर नाही पूर्ण केलं तर त्याच्यावर पूर्णपणे दंडाचा प्रस्ताव आणि त्याला काय आधी टाकायचा प्रस्ताव पण सादर केला जाईल. मोरणी गावासाठी असं म्हणत नाही मी. नाही ठीक आहे, ऐकून घ्या. ते 16 गावाचं न्यायालय आहे काय, 16 गावचं न्यायालय आहे. आमच्या 16 गावात कुठली भांडण झालं, शेवटचा निर्णय तिथं होतो ते 16च्या गादी. त्या न्यायालयाच्या जागेसाठी 16 गाव पंचकमिटी, 16 गाव देव पाटील आहेत, त्यांच्या शब्दाला मान देऊन तिथं लवकर. मी स्वतः तिथे जाऊन आलोय, मी पाहून आलोय. संबंधित ठेकेदाराला काम चालू करण्यावर सूचना दिली आहे. आता हे फक्त 15 दिवस थांबा. 15 दिवस झाल्यामुळे आम्हाला काही प्रमाणात कामात अडथळे आले असो, त्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीमुळे झाल्यामुळे किंवा आमचे काही कामं अर्धवट स्थितीत पडले, ती कामं किंवा त्यात लँडस्लाईड झाल्या, लँडस्लाईडमुळे काही ठिकाणी परत रस्त्याचं नुकसान झालं. ते सर्व रस्त्यांचं नुकसान संबंधित ठेकेदार त्यांच्या सर्व खर्चाने दुरुस्त करून देण्यास तयार आहेत. गेल्या 2 दिवसात आम्ही पूर्व 105 गावच्या कमिटीचे सदस्य रस्त्याची पाहणी केली. जिथं जिथं काही रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा काही अजून कामात अर्धवट स्थिती असल्यामुळे म्हणा, ही सर्व रस्त्यांची कामे पुढील 6 महिन्यात, म्हणजे आता 2 महिन्यानंतर पाऊस कमी होतात, ते आल्यानंतर 1-2-4 महिने परत आम्हाला लागतील. परंतु बरेचसे कामं आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, बरेचसे पूर्ण होतील. साधारण आपण तापड्यापासून पलीकडे म्हणजे कांदाडी भागातले बरेचसे कामं आपल्याकडे मंजूर आहेत, ते पण कामं पुढील 2-3 महिन्यानंतर चालू होतील. आपण सर्वांना माझी विनंती आहे, माझ्या सर्वांना पण माझी विनंती आहे, 2 मिनिटं ऐकावं, फक्त 2 मिनिटं ऐकावं माझे. हो हो, त्या संदर्भामध्ये लोक जमलेत, त्यांना सांगा जे आपण बघितलं ते निष्कृत्य दर्जाचं काम ठीक आहे. नाही ते तुम्हाला तेच सांगतो की मे महिन्यात जिथं आपल्या अजून एक सिलकोट मारायचे राहिले, त्याच्यामुळे काही ठिकाणी आपले डांबरीकरण फसले किंवा तुटले, ते सर्व ठेकेदार त्यांच्या स्वखर्चाने दुरुस्त करून किंवा नव्याने करून देण्यास तयार आहेत. याच्या बाबतीत माझी सगळ्यांबरोबर मिटिंग झाली आहे. त्यांनी सगळ्यांनी ग्वाही दिली की आम्ही आमच्या खर्चाने दिवाळीच्या आसपास जेव्हा सगळे प्लांट चालू होतील तेव्हा आम्ही सगळे करून देऊ. नवीन तक्रारींची गरज काय, मागच्या तक्रारींचं केलं काय तुम्ही? तेच तुम्हाला सांगतो. मागच्या तक्रारी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी त्याचं निराकरण केलेलं आहे. ज्या काही या पावसाळ्यात तयार झालेल्या आहेत अडचणी, त्या 2 महिन्यात किंवा पुढील 3 महिन्यात सगळं पूर्ण निराकरण केलं जाईल. तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकडे तो रस्ता आहे, त्याच्या बाबतीत आपण संबंधित तहसील यंत्रणेमार्फत त्यांना निरोप दिले गेले. जे निकृष्ट आता जे कामं झाले त्याच्यावरती तुम्ही कारवाई काय केली ते स्पष्ट करा. जे निकृष्ट प्रगतीपथावर आहेत त्यांचे प्रत्येकाचा आपल्याकडे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो, तो त्यांना सर्व जे ठेकेदार आहेत संबंधित त्यांना पत्रावर केलेलं आहे. त्यांनी जर नाही केलं तर त्यांची जी सुरक्षा अनामत रक्कम आपल्याकडे जमा आहे त्यातून ते दुरुस्त करून घेतलं जाईल इतर ठेकेदाराकडून. आता वर्क ऑर्डर झाले कामांची, बऱ्याचशा कामांना बऱ्याचशा कामांचे वर्क ऑर्डर झाले आहेत, परंतु अद्याप आमच्याकडे कामं चालू नाही. रत्नप्रभा कंस्ट्रक्शन आमच्या तालुक्यात नाहीच पाहिजे. आम्हाला नको ना ते रत्नप्रभा कंस्ट्रक्शन आमच्या तालुक्यात नाहीच पाहिजे. तुमचा रिपोर्ट तयार करा ब्लॅकलिस्टचा, तुमचा रिपोर्ट तयार करा ब्लॅकलिस्टचा. आमचं स्पष्ट समाजाच्या वतीने म्हणणं आहे. आपा बरोबर आहे का? बरोबर आहे भाऊ. आता त्यातल्या ज्या बऱ्याचशा निविदा त्यांनी जे कामं घेतले ते खुल्या निविदाद्वारे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना असं कोणाला निविदा नाही करता येत. दुसरा एक मुद्दा आहे, फक्त माझा एक थोडं कोट ऐकून घ्या की सध्या निधीचा प्रॉब्लेम आहे. आपण त्यांना तसे दंडाचे प्रस्ताव सादर केले होते, परंतु शासनाने निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शासन स्तरावर त्यांना मुदतवाढ 31/12 पर्यंत दिल्या गेल्या आहेत. त्यांनी जर 31/12 पर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात जर नाही केली तर मी स्वतः त्यांचा दंडाचा प्रस्ताव शासनाला सादर करेन. नाही देशपांडे साहेब, आम्ही तुम्हाला अधिकाऱ्याला वेठी देतो, त्याला जबाबदार 80% ठेकेदार आहेत ना. मग आमचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही तालुक्याचा रिपोर्ट तयार करा तुमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा. या ठिकाणी 80% कामं ही रत्नप्रभा कंस्ट्रक्शनने घेतलेली आहेत. तो एकटाच ठेकेदार इथं आहे, सगळी कामं खराब करतोय. 2-2 वर्ष टेंडर घेऊन ठेवतोय, काम 3ऱ्या वर्षात चालू करतोय, तोपर्यंत त्याचा मधला जोखीम पिरियड आहे तो संपून जातोय. त्यामुळे आमचं म्हणणं आहे, आमच्या समाजाची मागणी आहे, तुम्ही तालुक्याचा रिपोर्ट तयार करा ना. आम्ही समाज तुमच्याला मागणी करतोय, रत्नप्रभा कंस्ट्रक्शन तो तालुक्यात तो नाही पाहिजे. आमच्या समाजाची मागणी, तुम्ही रिपोर्ट करा.